अरे बॅरिकेड तुटेल, बॅरिकेड तुटेल. तर या टीबीएम मशीनचा आता औपचारिक उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे. एकूण 11.84 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे आणि आता मुख्यमंत्री बोलत आहेत. तर ठाणे आणि बोरिवली अशा दोन्हीकडून या खोदकामाला सुरुवात झालेली आहे. औपचारिकरित्या या खोदकाम प्रक्रियेचा शुभारंभ या टनेलच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि 2028 मध्ये प्रत्यक्ष हा प्रकल्प पूर्ण होण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 2 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येईल आणि ठाणे आणि बोरिवली यांच्यातलं अंतर हे कमी होणार आहे. जवळपास 70% वेळ हा नागरिकांचा वाचणार आहे या प्रवासादरम्यान. सध्या ज्या प्रवासाला 1 ते 1.5 तास लागतो तो प्रवास आता 15 ते 20 मिनिटांमध्ये. तुम्ही शांत व्हाल तर आम्ही बोलतो. अरे हो बाबा, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, इंजिनिअरिंग मार्वल म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं टीबीएम लॉन्चिंग आपण केलेलं आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे. त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे. 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि 1 आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील. प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल. व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील. हा प्रकल्प MSRDC कडे होता. नंतर आपण निर्णय करून हा MMRDA दिला आणि आता MMRDAने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे. या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधीकधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे. 15 मिनिट्स. यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल. त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे. हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे. मेगा इंजिनिअरिंग जी एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशात अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत, त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय. हे 2 TBM या ठिकाणी आहेत. नायक आपण लॉन्च केलाय. नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे.
आणि दुसरं अर्जुन आहे. तिथल्या झाडाचं नाव, अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुना असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो. आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील. जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरिवलीकडनं. आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील. त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि विशेषतः बोरिवली आणि त्याच्या बाजूला उड्डाण पूल जे आहेत त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल. आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल. आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे. सगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो. आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही. तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या